मित्रांनो, तुम्ही जे शोधत आहात तेच हे प्रोडक्ट ज्याला म्हणतात जीवन संजीवनी स्पिरुलिना, जे तुम्हाला निरोगी, आजारमुक्त, दीर्घायुष्य बनवतं. मग तुम्ही आजारी असाल तरी चालतं, नसाल तरी तुम्हाला कुठलाही आजार होऊ देणार नाही, अशा पद्धतीने हे काम करतं. याचे काही आपण कस्टमरला आलेले रिव्ह्यू बघणार आहोत, कशा पद्धतीने रिझल्ट येतात. हे रिझल्ट बघून तुम्हीही अन्न म्हणून याचा वापर करू शकता. पण हे औषधापेक्षा जास्त पॉवरफुल काम करतं. ॲलोपॅथिक गोळ्या खाऊन खाऊन त्रास होऊन शुगर, बीपी, कॅन्सर अनेक आजार होऊन मरण्यापेक्षा स्पिरुलिना आपल्या जीवनात उतरवा. नक्की जीवनाचं तुमचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही, आयुष्य तुमचं वाढल्याशिवाय राहणार नाही. आणि जर आयुष्य वाढवायचं असेल तर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा, कॉल करा. व्हिडिओ कंटिन्यू करा. मी दिल्या होत्या एक स्पिरुलिनाची आणि एक याची सिबकथॉनची. अच्छा चांगला रिझल्ट मिळाला मला. अच्छा. काय त्रास होता तुम्हाला? ऍक्च्युअली मला लिम्फोमाचा त्रास आहे. लिम्फोमा म्हणजे मला नाही लक्षात आलं. तुम्ही काही लिम्फोमा रिपोर्ट पण टाकला? नाही, तुम्हाला रिपोर्ट वगैरे पाठवले ते मागे. हा म्हणजे काय होतं मला जरा सांगा ना. कॅन्सरचा प्रकार आहे तो एक. हा गाठी तयार होतात त्याच्या. बर. पण ते 3 वर्षापासून काही त्रास नाही. डॉक्टरचे मेडिसिन चालू आहे. पण वीकनेस, इम्युनिटी जरा सांभाळावी लागते. इम्युनिटीचा सगळा खेळ येतो. इम्युनिटी आपली स्ट्रॉंग राहिली तर मग व्यवस्थित चालतं ते. असं काही डॉक्टर त्याच्याकरता उपचार करत असतात. पण आपल्या गोळ्यांनी पण मला फार बरं वाटलं, तर मला जरा रिपीट करायचं होतं त्या औषध आपल्याला. अच्छा. तुमचं वय किती आहे आता? माझं तर 64 वय आहे. अच्छा, 64 आहे का? आणि मग तुम्ही आता 1.5 महिने डोस घेतला होता का? हो. अच्छा. स्पिरुलिना आणि सिबकथॉन दोन्ही घेतलं होतं. अच्छा, तुम्हाला रिझल्ट चांगले मी वाटले? एक टाइमच घ्यायचो मी सकाळीच. हा. किती गोळ्या घ्यायचे? एकच वेळ घ्यायचो, कारण बाकीच्या पण गोळ्या आहेत ना. सेक्सवर काहीतरी विषय, प्रोडक्टचा विषय सरांचा मला झालता असं ते म्हणले. मग तुम्ही मला काय विचारायचं की ती देणार आहे का आपला हे रेग्युलर घेऊन द्या? नाही, हे रेग्युलर येणंच होईल ना. आता त्यांना प्रॉब्लेम काय आहे? शुगर काय होतं? शुगर त्यांची कंट्रोल झाली आता. शुगर कंट्रोल झाली, थकवा वगैरे गेला असेल. फटफटीत चेहरा दिसत होता, तांबडा चेहरा दिसायला आला त्यांचा. फटफटीत चेहरा दिसत होता, तेज नव्हता त्याच्यावर. चेहऱ्यावरती ग्लो आलाय असं. ग्लो आला त्यांना. म्हणजे बॉडीमध्ये सुधारणा झाली. अच्छा. त्यांच्याकडे नंबर होता ना माझा? मला नाही फोन आला का काय, माझ्या लक्षात नाही. ते म्हणजे तुम्हीच बोलून घ्या म्हणले. मग आज सकाळी त्यांचा फोन आल्या म्हणले मी आणि चर्चा करतो म्हणले. प्रकार नाहीये. काय व्हायचं पहिले? म्हणजे सकाळी उठलं का एकदम आखडल्यासारखं व्हायचं ना एकदम. तो प्रकार आता आता निघालाय. आता तो प्रकार निघालाय. डायबिटीस आहे, हाय बीपी आहे. तर हे काय प्रकाराचं काय अजून मला काय समजलं नाही. मी कुठली टेस्ट पण केली नाही बरं का. अच्छा. आणि चालता किती रोजचं? चालणं कमी असते सर माझं, चालू जास्त. शुगर पेशंटला 5 किलोमीटर डेली चालावं लागतं दादा. हो. तुम्ही किती चालता? मी 2-3 किलोमीटर असते चालत. 5 किलोमीटर जायचं, हळूहळू वाढवत जा. शुगर पण बरं. कंट्रोल होईल आणि बीपी पण नॉर्मल येईल. एक 15 दिवस आहे ना, हळूहळू रुटीन फॉलो करा. मग तुमचा रिपोर्ट करून घेऊ आपण. आपल्याला कळेल आणि तुमची बॉडी तुम्हाला सांगेल काय फरक झालाय. आता जे काही तुम्हाला जाणवतंय ना, याच्यामध्ये अजून 15-20% प्लस मध्ये सुधारणा येईल. आता परत 15 दिवसानंतर हळूहळू प्रोसेसला आहे ते. म्हणजे काय होतं, जे हातपाय आकडणं हा मेजर जो प्रॉब्लेम होता तो 40-50 किंवा 60% पर्यंत कव्हर झाला असेल. चांगला झाले कव्हर. बरोबर बोललाय एकदम. होते सुधारणा, ती काही अडचण नाही. कंटिन्यू करा ते. आलं लक्षात? अन्न नाही ते, काही औषध नाही. रोज खायची वस्तू आहे ती. शरीराला काय सकाळी पाहिजे मी खातो त्याला. सकाळी 3 गोळ्या येतोय बरं का. म्हणजे मला तर तुम्ही काय काय पाठवले, स्पिरुलिनाच्या 2 गोळ्या आणि सिबकथॉनचे कॅप्सूल बरोबर. ते सकाळी एकदाच घेतोय मी. सिबकथॉनच्या 2 घेतल्या तरी चालतील दादा. आता अजून सुधारणा येईल. हो का? सकाळ संध्याकाळ घेऊ का ती? नाही 2 सकाळीच घ्या. आणि स्पिरुलिनाचे जे दुसरे हिरवे बॉटल आहे ना गोळ्या, त्याच्यातली एक 4 गोळ्या घ्या रोजच्या. म्हणजे 15 दिवसात तुमच्या हातपायाचा प्रॉब्लेमच सॉल्व्ह होऊन जाईल. राहिला विषय शुगर आणि बीपी, पण ते पण बऱ्यापैकी कंट्रोल येईल. फक्त खाण्यापिण्याचे कंट्रोल ठेवा. रोजचं चालणं थोडंसं वाढवा
हातपायाचा प्रॉब्लेम तुमचा निघत चाललाय, चालत राहा. हातपायाला शरीराला थोडासा व्यायाम द्या, बऱ्यापैकी सुधारणा येऊन जाईल आणि कंटिन्यू करा गोळ्या. ठीक आहे. बरंच बोलायचं होतं तुमच्याशी काही विषयावर, मला तर विसरायला होते ना. ते बोलू आपण, मी जरा घाई ते. हा ते झालं. आता तुमचा हा वाढलेला आहे ना व्याप हल्ली. आता मला पण 4-5 दिवसानंतर आज फोन लागला. मला समजते तुम्ही हल्ली खूप बिझी आहेत. आता पर्याय नाही ना, आता 25 लोकांचा स्टाफ बघायचा, रोजचे 5-25 कस्टमरचे मला फोन, बाकीच्यांना फोन, हँडल करायचं. नाही खूप अवघड आहे ते, तर साधन आहे. थोडा तुम्ही वेळ देता, द्यावंच लागतं ना. लोक एवढे विश्वास करता, मग आपल्याला मेसेज ठेवा ना सर. हा, मेसेज पण ठेवा ना एखादा. सगळं आहे दादा, पण आता सगळ्यांना सगळंच नाही समजत ना. नाही पण गोळ्या बरोबर खातोय ना, मग मी त्याच्यासाठी पहिली वेळ मी त्याच्यासाठीच फोन केला तुम्हाला. एक वाढवा, एक काही प्रॉब्लेम नाही ना. तुम्ही मला मागा आयोडिक, तुमचा आवाज नाही आला, रिपीट बोला, काय म्हटले? गोळ्या आयोडिकच्या गोळ्या दिलता ना मला. हा हा, त्यांनी नॉर्मल फरक पडलाय. त्याच्यापेक्षा वेगळ्या गोळ्या नाही का सर? काय काय घेतलेले तुम्ही? 2 गोळ्या दिल्या बघा ते. आता मी कामात आहे, तुम्हाला पाठवलं असतं व्हॉट्सअपला जर गेलो. नाही पण मग पिवळसर सफेद गोळ्या असतील आणि एक बॉटल हिरव्या असतील ना? हा बरोबर. त्याच्यामध्ये बसून घेत आहे 15-20 दिवस झालं. हा 20 दिवस झालं. 20. मग आता तुम्हाला 20-25% फरक जाणवतोय ना? हो. मग अजून होतंय ना ते प्रोसेस, त्यासाठी दिलंय ना ते, आता कंटिन्यू करायचंय ना आपल्याला, तेव्हा तर रिकवर करत जाईल ना. असं एका दिवसात थोडं ती काही. मला ऍक्च्युअली एकच ऐका ना, हा त्या डबड्यामध्ये तुम्ही एक डबी छोटी आणि एक कागदात मध्ये काय असं ते सेफ्टी असतं ते गोळ्यांसाठी. मग ते फोडता नाही तसंच आहे का ते? नाही ते फेकून द्यायचं, त्याचं काही काम नाही गोळ्या संपल्यावर. अच्छा, तेच विचारायचं होतं मला. नाही काय अडचण नाही. तुम्हाला 25-30% जर फरक दिसतोय ना 15 दिवसात, तो फरक येणार आहे ना. फरक येतोय, काही प्रॉब्लेम नाही, करा कंटिन्यू. काय दुखायचं तुमचं? तेच काही नॉर्मल आपलं गॅस वगैरे हे प्रॉब्लेम होता ना, ताण. अच्छा गॅसचा प्रॉब्लेम होता, ऍसिडिटी व्हायची. हो बरोबर. असं त्याला हाय प्रोसेस मध्ये ते कंटिन्यू करावं लागेल दादा, कारण हे सगळं हायब्रिड खातोय त्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम येत आहे ना. हो, संपल्यावर परत मागवल. हो चालेल ओके. ठीक आहे. म्हटलं तुम्हाला आणि काय त्रास होता? फरक भरपूर आहे, सगळ्याच आहे. म्हणजे जवळजवळ मी एवढा आजारी होतो सर, मी चालू शकत नव्हतो. आता मी पळायला लागलो सर. पळायला लागले? अरे वा, अभिनंदन. म्हणजे चालण्यामध्ये आता मला काही हे नाही, म्हणजे तकलीफ नाही, काय नाही. पाय फक्त काय जरा पायाला सूज आहे, ते मला माहित नाही कशामुळे येते. बाकी पायातल्या मुंग्या सगळे गेलेले आहेत, A to Z. पाय वगैरे दुखायचे का? हो दुखायचे, सगळं थांबलं. अच्छा, चालायचा प्रॉब्लेम होता, तोही सॉल्व्ह झालाय. हो, माझा तोल जायचा, आता तोल जात नाही. अच्छा, इम्युनिटी बूस्ट झाली, फ्रेश वाटत असेल ना? हो तसंच. आणि पाठीमध्ये पण दुखायचं, मणक्यामध्ये वगैरे, ते पण बंद झालं संपूर्ण. जवळजवळ 90% प्रॉब्लेम 2 महिन्यात कव्हर झाले, राईट? हो 2 महिने. म्हणजे आता ते बॉटल अजून संपल्या नाहीत. 2 महिने झाले साधारण, एक धरूया आपण. हो चालेल. 1-1.5 महिना होऊन गेला. तर त्याच्यामध्ये मला भरपूर फरक वाटायला लागला. चालेल काही हरकत नाहीये. हा परत पाहिजे होतं मला. नाही आता एक काम करा ना. हॅलो, हा स्पिरुलिन आहे तुमच्याकडं, ते कंटिन्यू करा सध्या. स्पिरुलिन आहे आणि ती दुसरी एक बॉटल आहे. बाकी तुझं संपलंय. म्हणजे संपू दे ते. 2 महिने झाले का काही प्रॉब्लेम नाही. आता याच्यातल्या 2 गोळ्या कंटिन्यू करा. काय होतं मला 8 दिवसात सांगा, मग आपण बघू कसं करता येईल. हा म्हणजे आता आहेत त्या गोळ्या आहेत त्या, म्हणजे जवळजवळ एक वाढवा. डॉक्टर संपलं का हे एक वाढवायचं, कंटिन्यू करायचं. ओके, म्हणजे 2 खाऊ मी.